अन्यायाविरुद्ध, सर्वसाधारण माणसासाठी, सामान्य जनतेच्या हितासाठी गरजतोय एक खणखणीत आवाज। अन्याय, शोषण, भ्रष्टाचार, राजकारण, गुंडगिरी, सामान्य माणूस, अपंग समाज यासाठी एकच आवाज। इंडिया न्यूज एक्सप्रेस, सत्याचा खणखणीत आवाज। नमस्कार, इंडिया न्यूज एक्सप्रेस मध्ये मी प्रांजल भागवत आपले स्वागत करते। बघूयाच्या ठळक घडामोडी। रावेर तालुक्यातील पाल येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री माननीय डॉक्टर सुभाष भामरे यांची पत्रकार परिषद तसेच वृक्षदिंडीचे आयोजन। नंदुरबार येथे दोन समाजात तणावाचे वातावरण, संपूर्ण शहरामध्ये संचारबंदी लागू। आता या ठिकाणी आपले भारताचे संरक्षण राज्यमंत्री माननीय डॉक्टर सुभाष भामरेजी आलेले आहेत। त्यांच्या समवेत व्यासपीठावर आपल्या या विभागाचे आमदार आदरणीय हरिभाऊ जावळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उज्ज्वलाताई, उपाध्यक्ष नंदूभाऊ, विभागाचे संघटन मंत्री किशोरभाऊ काळकर, सुरेशभाऊ दनके, पद्माकरभाऊ महाजन हे व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपले मंत्री महोदयांचं या ठिकाणी जळगाव जिल्ह्याच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। ते आज ह्या जळगाव जिल्ह्यात रावेरच्या पाल ह्या निसर्गरम्य अशा ठिकाणी हरिभाऊकडे जी काही जबाबदारी देण्यात आलेली आहे ती महाराष्ट्राचं जे भारतीय जनता पार्टीचे जनसंघाचे जे संस्थापक होते ते पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि त्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्याकडे त्या समारोह समितीचं अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे आणि त्या निमित्ताने हे दोघेही व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत। सबका साथ सबका विकास असा जो मोदीजींचा नारा आहे त्याला अनुसरून आज या ठिकाणी कार्यक्रम आहे। आदिवासी बांधवांचा मेळावा, जो शेवटचा माणूस आहे, जो दरिद्री नारायण आहे, त्याची सेवा असा जो काही विचार मोदीजींनी आणि सगळ्यात आधी सगळ्या पत्रकार बंधूंचं स्वागत करतो। आज पाल या निसर्गरम्य ठिकाणी भारतीय जनता पक्षाला केंद्रात आणि आपले लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पंतप्रधानपदी 3 वर्ष पूर्ण होत आहेत आणि केंद्रातील आमच्या सरकारला 3 वर्ष पूर्ण होत आहेत। आणि या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून आमच्या या 3 वर्षाच्या ज्या काही उपलब्धी आहेत, अचीवमेंट्स आहेत, याच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत। त्याच्यातलाच हा एक कार्यक्रम आहे आणि समाजातील सगळ्या घटकांना न्याय द्यायची आमच्या सरकारची भूमिका असल्यामुळे
हा आदिवासी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय हरिभाऊ जावळे साहेब, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष मान्य उदयजी बापू वाघ, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा आमच्या वहिनी, उपाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आदरणीय किशोरभाऊ काळकर, अन्य पदाधिकारी, आपल्याला माहितीच असेल 2014ला त्याच्या आधी या संपूर्ण देशात एक क्रांती आपल्यासमोर दिसली. लोक निराश झालेले होते 2014च्या आधी. समाजातील सगळ्या घटकांवर एक निराशा पसरलेली होती आणि अशा परिस्थितीत देशातील सगळ्या घटकांना जर कोणी न्याय देऊ शकत असेल ते नरेंद्र मोदीच देऊ शकतात. या देशातील सर्वसामान्य पासनं लहानापासनं तर थोरांपर्यंत सगळ्यांची ती मानसिकता झालेली होती. कारण 15 वर्ष गुजरात मॉडेल हे त्यांच्यासमोर होतं की मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरातची जी सर्वांगीण प्रगती झाली ती प्रगती व्हायची असेल त्यांच्याशी इंटरॅक्ट, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या. आमच्या सरकारने आदिवासीसाठी काय केलेलं आहे, सर्वसामान्य गरीब माणसासाठी काय केलेलं आहे, तर या निमित्ताने आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आम्हाला हेच पोचायचं आहे. सगळ्यात मोठा जो शब्द दिला होता, कारण मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी, मोदी साहेब पंतप्रधान होण्याच्या आधी जे वातावरण होतं की दर महिन्याला कुठला ना कुठला तरी स्कॅम आपल्यासमोर येत होता. मग कोल स्कॅम असेल त्याच्यात 3 लाख कोटीचा घोटाळा, 2G स्पेक्ट्रम स्कॅम असेल 2 लाख कोटीचा घोटाळा, असे असंख्य. आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या विरुद्ध निर्णायक लढाई देताना सगळ्यात मोठं कोणतं आमची अचिव्हमेंट असेल आपल्यासमोर मांडतो की 3 वर्षात आमच्या विरोधकांनी मोदी साहेबांवर किंवा मोदी साहेबांच्या सहकाऱ्यांवर कुठलाही भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप आपल्याला या 3 वर्षात दिसला नाही. कुठलाही घोटाळा 3 वर्षात आमच्या सरकारचा आला नाही. अजूनही घोटाळे येत असतील तर त्या आधीच्या राजवटीतल्याच येतात. ही सगळ्यात मोठी उपलब्धी आमची आहे. कारण तुम्हाला आठवत असेल की पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते की सर्वसामान्याच्या कल्याणासाठी मी एखादी जर काही योजना राबवायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी दिल्लीहून 100 रुपये पाठवतो, गल्लीपर्यंत 10 रुपयेच पोचतात, तर 90 रुपये जी भ्रष्ट साखळी होती, भ्रष्ट नेते काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे किंवा सत्तेतले सहभागी असलेले अन्य पक्षातले भ्रष्ट ब्युरोक्रॅट्स आणि राजकारणात एक नवीन जमात पैदा झाली, क्रिमिनल्स, की यांचा दोघांचा वापर करून हे 100 मधले 90 रुपये मध्ये जे लिकेजेस व्हायचे तर तो प्रकार त्या पंतप्रधानांनी ॲडमिट केलेला होता. आणि आज आम्ही ती भ्रष्ट साखळी संपवण्यात यशस्वी झालो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. त्याच्या माध्यमातून ज्या 92 केंद्र सरकारच्या योजना आहेत, गरीब लोकांना केंद्रबिंदू मानून त्याचा पैसा
डायरेक्ट लाभार्थीच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतो, असं 1,50,000 कोटी रुपये यशस्वीपर्यंत सर्वसामान्यपर्यंत पोचवण्यात यशस्वी झालो. त्याच्यातलं किमान 50,000 कोटीची बचत करण्यात आम्ही यशस्वी झालो. हे अनेक त्याच्यातलं एक उदाहरण देतो. कोल स्कॅमचं आपण ऐकलं असेल, 3 लाख कोटीचा घोटाळा झाला, परंतु आम्ही पारदर्शकरित्या 82 कोल युनिटचं जे दिलं त्याच्यातनं जवळजवळ 4 लाख कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले. 2G स्पेक्ट्रमचे 2015साठी 1.5 लाख कोटी आणि आता 76,000 कोटी, असं 2 लाख कोटी सरकारी तिजोरीत जमा झाले, की जे पूर्वीच्या काळी भ्रष्ट नेते खायचे ते आता सरकारी तिजोरीत यायला लागले. आणि तुम्हाला आठवतच असेल, ब्लॅक मनीच्या विरोधात निर्णायक लढाई कोणी दिली असेल आजपर्यंत, तर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या सरकारने. त्याच्यात पहिली स्टेप जे सुप्रीम कोर्टाने SIT स्थापन करायचे आदेश दिलेले होते ते काँग्रेस सरकार करू शकले नाही. मोदी साहेबांनी शपथविधी घेतली, त्याच दिवशी कॅबिनेटमध्ये SIT फॉर्म केली आणि काळ्या पैशाच्या निर्णायक लढाईच्या विरोधात मग ते बेनामी संपत्तीचा कायदा जो 20 वर्षापासून प्रलंबित होता, तो आज कायद्याचे स्वरूपात आणण्याचं श्रेय मोदींना आहे. आणि डिमॉनिटायझेशनच्या माध्यमातून 1000 आणि 500च्या नोटांमुळे मोठ्या प्रमाणात पॅरलेल इकॉनॉमी उभी राहून आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सगळ्यात मोठा कोणता तो धोका होता, तो संपूर्ण जगाने आपल्या या निर्णयाची तारीफ केली. असा निर्णय, असं मोठं धाडस याच्या आधी कोणत्याही पंतप्रधानाने केलं नाही आणि त्याचे फरक जाणवलेले आहेतच. ते विस्तारात मी नंतर बोलेनच. परंतु या 1,50,000 कोटी रुपयेचा काळा पैसा या 2-3 वर्षात जमा करण्यात आपण यशस्वी झालो आणि तोच पैसा सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी वापरला जाईल. मग समाजातील प्रत्येक घटक केंद्रबिंदू मानून, मग त्याच्यात महिलांना एम्पॉवरमेंट करायचं असेल, तरुणांना लक्ष ठेवून त्यांच्यासाठी योजना करण्यात आल्या. कारण 35 वयोगटाखालील लोकसंख्या आपली 65% आहे. संपूर्ण जगात हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. अशा तरुणाच्या हाताला जर कधी रोजगार उपलब्ध करून दिला नाही, तर राष्ट्र उभारणीच्या कामात ज्या हातांचा आपण वापर करू शकतो, तर तेच हात चुकीच्या मार्गाकडे जाऊ शकतात, हे आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून तरुणाईसाठी जास्तीत जास्त हाताला जॉब मिळवून देण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्यात. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री पहिल्यांदा आमच्या सरकारमध्ये करण्यात आली. नॅशनल स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून या देशातील किमान 1 कोटी तरुणांना स्किल एज्युकेशन देऊन त्यांना जॉब इझिली उपलब्ध होईल अशा पद्धतीची वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. कारण आपली शिक्षण पद्धती जी आहे
त्याच्यात आपण बेरोजगार तरुणांना डिग्र्या देऊन एक मोठी बेरोजगारांची फौज तयार करण्यात आली आत्तापर्यंत. आपण बघितलं आहे असंख्य BA, MA, BSc, MSc असतात आणि त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. पण तोच 10वी पास झालेला मुलगा त्याला 6 महिन्याचा एखादा वर्षाचा कोर्स करून दिला. 12वी पास झालेला असंख्य आहेत. प्लंबर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, पॅरामेडिकल कोर्सेस आहे, अनेक हजारो की ते कोर्स करून 10वीचा मुलगा एखादा 6 महिन्याचा वर्षाचा कोर्स केला तर तो सुद्धा 30-40 हजार रुपये महिन्याला कमवू शकतो. अशा पद्धतीचं स्वतःचं युनिट टाकू शकतो, 2-3 लोकांना नोकऱ्या देऊ शकतो. तर हा आमूलाग्र बदल आपण करण्यात यशस्वी झालो. मुद्रा लोनच्या माध्यमातून किमान 7,45,00,000 तरुणांना कुठलंही तारण न देता तर 10 लाखापर्यंतचे कर्ज देण्यात आपण यशस्वी झालो. आणि त्या कर्जाच्या माध्यमातून तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. त्याच्यात महिलांना, आदिवासी तरुणांना, दलित तरुणांना प्राधान्य देण्यात आले. मग ते स्टँडअप इंडिया असेल ज्याच्यामधनं दलित आणि आदिवासी समाजातले खात्री आहे की आपल्याला माझ्या खात्याविषयी अजून थोडं जाणून घ्यायचं असेल, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलतो. संरक्षण खात्यात या 3 वर्षात जेवढे उपलब्धी आहेत तेवढं या 70 वर्षात कधीच झालं नाही. 2013ला कॅगचा रिपोर्ट आपल्यासमोर आहे. 2013ला कॅगने अतिशय धक्कादायक रिपोर्ट आपल्यासमोर जनतेसमोर मांडला. 10 days ऑफ इंटेन्सिव्ह वॉरफेअर म्हणजे पूर्वीचे युद्धचे प्रकार आता आज राहणार नाही आहेत. आज एक तर टेक्नो सेव्ही होऊन गेले, नेट सेंट्रिक होऊन गेले युद्ध. तर कुठलंही युद्ध 10 दिवसापेक्षा जास्त चालणारं नाही आहे. अशा पद्धतीचा सिनारो संपूर्ण जगात झालेला आहे. त्याच्यामुळे लष्करामध्ये 10 days ऑफ इंटेन्सिव्ह वॉरफेअर नावाची एक प्रणाली आहे. आपले जे दारुगोळा असो, ॲम्युनिशन असतात ते 182 प्रकार असतात. ती बंदुकीची गोळी असेल, मॉर्टर असेल, तोफखान्यातला गोळा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब असेल, हे 182 प्रकारचे असतात. आणि 182 पैकी 154 प्रकारचे ॲम्युनिशन्स आपल्याकडे शॉर्टेज होतं. 10 दिवसाचे पण इंटेन्सिव्ह वॉरफेअर करू शकणार नाही अशी परिस्थिती होती. आणि आज 3 वर्षानंतर मला आनंदाने आपल्याबरोबर शेअर करावं असं वाटतं की त्या 154 पैकी ज्याची कमी होती, 8 सोडून उरलेल्या सगळ्यांचं इंटेन्सिव्ह 10 days ऑफ वॉरफेअरमध्ये उपलब्धता करण्यात आम्ही यशस्वी झालो. आणि उरलेले जे 8 आहेत ते 8 आपण साधारणतः दारुगोळा किंवा संरक्षणासाठी, डिफेन्स प्रिपेअर्डनेससाठी टँक असो, कॉम्बॅट फायटर एअरक्राफ्ट असो, सबमरीन्स असो, हेलिकॉप्टर्स असो, हे सगळं आपले स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स होते. त्याच्यात ऑर्डिनन्स फॅक्टरी 41 ऑर्डिनन्स फॅक्टरी झाल्यात आणि वेगवेगळ्या डिफेन्स PSU झाल्यात पब्लिक. त्या डिफेन्स PSU आपल्या 9 आहेत, त्यांच्या 56 युनिट आहेत. आणि याच्यावरनं मॅन्युफॅक्चर व्हायचे आहेत आणि त्या प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये आपणच ते विकत घ्यायचो. आत्तापर्यंत अशी परिस्थिती होती.
आणि म्हणून जगातले लार्जेस्ट इम्पोर्टर ऑफ वेपन सिस्टीम अँड प्लॅटफॉर्म म्हणून आपली प्रतिमा होती. आणि हे सगळं आयात करताना प्रचंड पैसा आपला त्याच्यावर खर्च होतो. आपल्यासारख्या प्रचंड मोठ्या देशात, खंडप्राय देशात 130 कोटी लोकांच्या अशा आकांक्षा आणि सरकारला स्वतःचा पैसा सगळ्या गोष्टींमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. मग त्याच्यात समाजाच्या सगळ्या घटकांना न्याय आणि असा सगळा पैसा आपण आयातीवरच टाकायला लागलो तर भविष्यात ते आपल्या देशासाठी योग्य नाही. कारण कुठल्याही राष्ट्राची शस्त्र स्वयंसिद्धता, the defense capability of any nation rests on self-reliance, आत्मनिर्भरता, indigenization of the defense products. की आपण आपल्या देशात निर्मिती करून ते इतक्या चांगल्या पद्धतीने क्वालिटी आणि क्वांटिटीचा रेशो मेंटेन करून केवळ आपल्या देशाचीही संरक्षण सिद्धता भागवायला नको, आपण इतर देशांनाही एक्सपोर्ट करू शकू. अशा पद्धतीने डिफेन्स इंडस्ट्रियल इकोसिस्टम आपल्या देशात डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि नेमकं त्याच्यातच आपली काही प्रगती नव्हती हे वास्तव होतं. आणि म्हणून 2014पासनं आम्ही अनेक गोष्टी बदल करून आणलेत. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि 2.5 वर्ष पर्रिकर साहेब आपले संरक्षण मंत्री होते, त्यांच्या योगदानाने आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून मी पण तिथे आहे. त्याच्या माध्यमातून आपण डिफेन्स प्रोक्युरमेंट प्रोसिजर जी असते त्याच्यात प्रचंड बदल करून आणले. त्याच्यात इंडिजिनस डिझाईन डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चर IDDM ही जी प्रोक्युरमेंट पद्धत आहे की ज्याच्यात भारतीय बनावटीला प्राधान्य, इंडियन कंटेंट 60% जास्त, इंडियन डिझाईन, इंडियन R&D या सगळ्यांना प्रमोट करून आज प्रोक्युरमेंटला अतिशय कमी वेळ लागतो आणि आपले SMEs, स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, MSMEs, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस हे भारतीय लहान मोठे उद्योगांना त्यांना चालना देऊन त्यांच्यासाठी काही उद्योगधंदे राखीव ठेवून नरेंद्र मोदी साहेबांच्या जे मेक इन इंडिया स्वप्न आहे ते पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी झालो. पहिल्यांदा डिफेन्समध्ये FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपण दारं ओपन केली. परदेशातनं पैसा भारतात येतोय आणि त्याच्या माध्यमातून बाहेरच्या कंपन्यांना सांगतो भारतात या, तुमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभं करा, ज्याच्यापासनं आमच्या परकीय चलनाची बचत होते, आमचे सायंटिस्ट, आमची मॅनपॉवर रिसर्च होऊन त्याचा फायदा घेतील आणि आमच्या तरुणांना रोजगार मिळेल. असा सगळा विचार करून मेक इन इंडियाच्या माध्यमातून जे सगळ्या क्षेत्रात प्रचंड प्रगती आज दिसते आणि त्याच्यामुळे भारत जगातली सगळ्यात वेगाने धावणारी अर्थव्यवस्था म्हणून आज आलेली आहे. आपला GDP जो आधी 2013ला 3-3.5च्या वरती नव्हता, तो आता 7.4पर्यंत आलेला आहे. इन्फ्लेशन जो महागाईचा निर्देशांक दाखवतो तो UPAच्या काळात 11 होता, तो आपण 4पर्यंत खाली आणण्यात यशस्वी झालो. आपला रुपया आंतरराष्ट्रीय बाजारात
स्ट्रॉंग झाला आणि म्हणून डिफेन्सही त्या कॉन्ट्रिब्युशनमध्ये कुठंच कमी पडलेलं नाही. डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रायव्हेट डिफेन्स इंडस्ट्रीजना आपण दारं मोकळं करून दिली आणि साहजिकच तुमच्या मनात डिफेन्स प्रिपेअर्डनेसविषयी शंका असतील. आपले 2 शेजारी आहेत, म्हणतात ना, मित्र निवडू शकतो, शेजारी निवडू शकत नाही. जसा असेल त्याच्याशी गोड मानून घ्यावं लागतं. आणि म्हणून हे जरी खरं असेल, आम्हाला शेजारी राष्ट्रांबरोबर शांततेचे संबंध असावेत, हा जरी आमचा प्रयत्न असेल, तर आम्ही जगाला दाखवून दिलं आहे की आम्ही कुठंही कमजोर नाही आहोत. आमचे डिफेन्स प्रिपेअर्डनेस या 3 वर्षात जे काही कमी होते, म्हणजे कॉम्बॅट फायटर एअरक्राफ्ट आपल्याला 42 स्क्वॉड्रन लागतात. एका स्क्वॉड्रनमध्ये 18 विमानं असतात. आपल्याकडे 33च आहेत. त्याच्यातले मिगचे 11 रिटायर होणार आहेत. आणि हे 2000पासून चित्र होतं, पण 2013पर्यंत याच्यावर काहीही करण्यात आलं नाही. आम्ही 3 वर्षात हा डेफिसिट भरून काढण्यात यशस्वी झालो. रफाल हे फ्रान्सकडनं आपण 36 विमानं विकत घेतली की आज त्याला 14 इंडियन स्पेसिफिक जोडलेत. तर त्याच्यासारखं एअर सुपेरियरिटीसाठी आपल्या कोणत्याही दोन्ही नेबरकडे असं विमान नाही आहे. भारतीय बनावटीचं तेजस HALमध्ये आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू झालेले आहेत. ते 130 विमानं या 2022पर्यंत पूर्ण होतील सगळे. तर अशा पद्धतीने अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणून आम्ही काही आमचं डेमोक्रॅटिक सेटअप आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही संकेत असतात म्हणून आम्ही बोलत नाही. पण तुमच्या माध्यमातून जनतेला एवढंच सांगतो की LOCमध्ये आम्ही डॉमिनंट आहोत. LOCमध्ये आम्ही कंट्रोल करतो. त्यांनी आमच्यावर 1-2दा अटॅक केलं तर त्याचा 20-25 वेळा आम्ही त्यांचा बंदोबस्त करण्यास सक्षम असतो. आणि ते सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिलं आहे. आणि मला आनंदाने शेअर करावं असं वाटतं, तुमच्यातला जे भूमिपुत्र सर्जिकल स्ट्राईकचा एक घटक होता. संकेत असल्यामुळे मी डिटेल सांगणार नाही, परंतु सगळ्या जगाला दाखवून दिलं की आम्ही ठरवलं तर आम्ही काय करू शकतो. त्यांचे लॉन्चिंग पॅड्स अक्रॉस LOCमध्ये जाऊन नेस्तनाभूत केले 60च्या वरती. त्याच्यात किती आतंकवादी मारले गेलेत आणि किती त्यांचे सपोर्टर मारले गेलेत हा आकडा मी देत नाही, परंतु आर्मीला माहिती आहे असे अनेक सर्जिकल स्ट्राईक आम्ही केलेले आहेत. आर्मीला माहिती आहे काय करायचं. आर्मी बोलत नसते, करून दाखवते. त्याच्यामुळे आपण निश्चित राहा. वी आर प्राऊड ऑफ आवर फोर्सेस. या देशाचं रक्षण करण्याला आपण सक्षम आहोत. सक्षम नेतृत्व. आता काश्मीर खोऱ्यात 100पेक्षा जास्त टेररिस्ट तुम्हाला सापडणार नाही, की जे आधी 2-2, 3-3 हजार एवढ्या मोठ्या संख्येने असायचे. त्याच्यामुळे हा काश्मीर प्रश्न येणाऱ्या काही वर्षात तुम्हाला हे प्रकार जवळजवळ बंद होतील अशा पद्धतीने चित्र सुरू झालेलं आहे. आणि मी 2 दिवसाच्या दौऱ्यावर LOCवर फिरलो. तेच आपल्या जवानांशी इंटरॅक्ट करून की तुम्ही कॉम्बॅट ऑपरेशन करतात, स्वतःच्या जीवावर उदार होऊन करतात, तर तुम्हाला जे काही अडचणी असतील ते सोडवण्याचं काम आमचं आहे. 1 to 1 जाऊन इंटरॅक्शन करून मी अनेक गोष्टी तिथं नोट केल्यात. तर येणाऱ्या काही महिन्यात ते माहिती सगळ्या प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. सर, सध्या कर्जमुक्तीचा विषय जास्त आहे, त्याच्याबद्दल आपण ते बोलू. कर्जमुक्ती माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे.
आमचे महाराष्ट्र सरकार आणि आमचे मुख्यमंत्री याविषयी अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि त्यांनी जाहीर केले आता तर मंत्रिगणाची परिषद स्थापन करण्यात आली. शेतकरी नेते असतील, विविध संघटना असतील, त्यांच्याशी चर्चा करून त्याविषयी आमचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे. आमचा विरोध फक्त शेतकरी संपाच्या माध्यमातून जे राजकारण केलं जातं त्याला आहे. मी याच्यावरूनच तुम्हाला सांगतो. उत्तर पूर्ण करू द्या. तर इरिगेशन पर्सेंटेजचे आकडे बघत होतो. नॅशनल ॲव्हरेज आपलं 42% आहे आणि त्या 42% वेगवेगळ्या राज्यांचे आकडे बघत होतो. पंजाबचे 99.4% इरिगेशन, हरियाणाचं 90%, वेस्ट बेंगाल 45%, उत्तर प्रदेश 60%, बिहार 50%, तामिळनाडू 40% आणि आपल्या महाराष्ट्राचं 16%. म्हणजे ज्यांनी गेल्या 15 वर्षात 60,000 कोटी सिंचनावर घातलेत आणि 1% इरिगेशन वाढले नाही ते त्यांचेच मुख्यमंत्री म्हणतात. मला वाटतं त्यांना काही अधिकार नाही शेतकऱ्यांवर काही बोलायचं आणि शेतकऱ्यांच्या संपांवर. आणि राहिलं महाराष्ट्र सरकारने मगाशी सांगितल्याप्रमाणे मंत्री परिषद गठीत केलेली आहे. सगळ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि शेतकरी आणि शेतीविषयी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रोॲक्टिव्ह आहे. कारण जाधव आमचे नेव्हीचे ऑफिसर होते, रिटायर झालेत आणि ज्या आरोपाखाली पाकिस्तानने त्यांना अटक केली, पाकिस्तानच्या मिलिटरी कोर्टाने त्यांच्यावर ज्या पद्धतीने खटला चालवला आणि शिक्षा जाहीर केली याच्यात ट्रान्सपरन्सी नव्हती. आम्ही पुरावे मागितलेत, पुरावे ते देऊ शकले नाहीत. आम्ही 15 वेळेस काउन्सिलर ॲक्सेस मागितला, आम्हाला काउन्सिलर ॲक्सेस दिला नाही. आणि जिनिव्हा कन्व्हेन्शनप्रमाणे जेव्हा सिडेशनच्या अंडर तुम्ही इतरांना ट्राय करतात ते सिव्हिल कोर्टामध्ये ट्राय केलं गेलं पाहिजे, ट्रान्सपरन्सीने ट्राय केलं गेलं पाहिजे. जसं आपण कसाबला सगळी संधी देण्यात आली, जिनेव्हा कन्व्हेन्शन पाळण्यात आलं, सगळी ट्रान्सपरन्सी ठेवण्यात आली, सगळे एव्हिडन्स समोर ठेवण्यात आले आणि नंतर फाशीची शिक्षा दिली. तसला कुठलाही प्रकार केला नाही. म्हणून इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये पाकिस्तानला उघडं पाडण्यात आम्ही यशस्वी झालो. डिप्लोमॅटिकली पाकिस्तानला आयसोलेट करण्यात आम्ही यशस्वी झालो. आणि म्हणून कितीही कांगावा केला पाकिस्तानने, भारत सरकारने, मोदी साहेबांनी, राजनाथ साहेबांनी, सुषमा स्वराज यांनी जो देशाला शब्द दिला होता की आम्ही कुलभूषण जाधवला फाशी होऊ देणार नाही, त्याच्यामध्ये कितीही कांगाव करत असेल तर फाशी देऊ शकणार नाही.
अशा पद्धतीने आम्ही त्यांना डिप्लोमॅटिकली आयसोलेट. नंतर आपले महाराष्ट्राचे नेते आदरणीय नाथाभाऊ, आपल्या खासदार रक्षाताई, आमदार हरिभाऊ, सर्व मान्यवर या ठिकाणी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उज्ज्वलाताई, उपाध्यक्ष नंदूभाऊ, हे सगळे या ठिकाणी, आपले माजी खासदार डॉक्टर गुणवंतराव सरोदे, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी आपले पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रावेर तालुक्यातील पाल येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री माननीय डॉक्टर सुभाष भामरे यांची पत्रकार परिषद तसेच वृक्षदिंडीचे आयोजन. नंदुरबार येथे दोन समाजात तणावाचे वातावरण, संपूर्ण शहरामध्ये संचारबंदी लागू. आमच्या सविस्तर बातम्यांसाठी लॉग इन करा www.indianewsexpress.in वर आणि यूट्यूबवर पाहण्यासाठी टाईप करा इंडिया न्यूज एक्सप्रेस. तर मग पुन्हा भेटूया पुढील घडामोडीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा इंडिया न्यूज एक्सप्रेस, सत्याचा खणखणीत आवाज. अन्यायाविरुद्ध, सर्वसाधारण माणसासाठी, सामान्य जनतेच्या हितासाठी गरजतोय एक खणखणीत आवाज. अन्याय, शोषण, भ्रष्टाचार, राजकारण, गुंडगिरी, सामान्य माणूस, अपंग समाज यासाठी एकच आवाज. इंडिया न्यूज एक्सप्रेस, सत्याचा खणखणीत आवाज.